माझ्या मते ना पावसाळा फक्त पाऊस येण्याचा सीझन नाही तर खोळमे व्हायचा पण. तर झालं असं, अण्णाच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं होतं आणि आपण निघालो होतो पंक्चर काढण्यासाठी अण्णाचं. आपल्याला वाटतं की आपल्याच आयुष्यात दुःख आहे, पण या मुलाकडे बघून ना खरंच मला वाटलं आपण लई सुखी. बघा बरं, तो एवढ्याशा वयात पंक्चर काढू राहिला म्हणजे परिस्थिती किती भाग पाडते ना. बघा बरं तुम्ही, या दादासाठी एक लाईक तरी झालाच. आणि आपण कुठं पण गेल्यावर न रिकाम्या हाती येते तुम्हाला माहिती. मग काय वाटतं सामानाचं आंदरसूलवरूनच घेतलं. मळ्यात जाऊन लगेच आपण ट्रॅक्टर घेतला आणि आंदरसूल मार्केटमध्ये पोहोचलो कांदे घेऊन. आणि आपल्याला जोडीनं आज अण्णा पण आलेले होते. आणि अण्णा काही ट्रॅक्टर आणि टारली सोडीना, कारण की ना पावसाचं वातावरण झालेलं होतं, खागत सांगत होता. कारण की त्यांना माहिती त्यांनी कष्ट करून हे सोनं पीक केले, त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट कोणाला माहिती असेल. बरोबर का नाही? येताना जरी पाऊस लागला नाही ना, पण तुम्हाला सांगतो जाताना पाऊस इतका आला ना, मारा पुला ओल्लं चिंब करून भिजून टाकलं होतं डायरेक्ट. आता आपण असं पण ओललेलं झालेलंच होतं. आणि तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर चालवायला ना खूप मजा येते. जाता जाताच पाऊस उघडून गेलेला होता आणि आपण ट्रॅक्टर मळ्यात लावून छोटा ट्रॅक्टर घेऊन लगेच स्प्रिंकलरची पाईप भरून मळ्यात निघून गेलो परत वरती. आणि वरती तुम्हाला सांगतो स्प्रिंकलरची पाईप पसरायची चालूच होती, साईड बाय साईडने ड्रिपचे प्लॉट पण आता चालू होते. तोपर्यंत ना आम्ही आता लॉन्सवर जाऊन गबळ वगैरे भरून घेतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा की राव.